मित्रांनो, होळी या सणाला हजारो वर्षाचा इतिहास आहे बघा, हजारो. कारण ज्या वेळेला हे महाभारत घडलं 5 ते 5.5 हजार वर्षाचा काळ, आणि त्यावेळी सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुनानं भगवान श्रीकृष्णाला प्रश्न विचारला एके दिवशी की भगवंता, आता फाल्गुन महिना जवळ आला आणि या फाल्गुन महिन्यामध्ये होळी हा सण का बरं साजरा करतात? प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला ही कथा सांग, अतिशय सुंदर अशी कथा, मूळ कथा आपण ऐकणार आहोत. असत्य कितीही मोठं असलं तरी सत्य हे असत्याचा पराभव निश्चितपणे करतं, आणि भगवंताची ताकद ही चराचरामध्ये आणि कणाकणामध्ये निश्चित आहे हे दाखविण्यासाठी हा होळी सण आहे बघा. सुंदर अशी कथा ऐकल्यानंतर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर आम्हाला करा. चॅनलवरती प्रथम असाल तर नक्की सबस्क्राईब करा. ज्या गावातून व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव आम्हाला शेअर करा. चला मित्रांनो, सुंदर अशी होळीची कथा आपण ऐकणार आहोत. आणि भगवंत सांगू लागले की महर्षी कश्यप नावाचे ऋषी होते आणि त्यांची पत्नी दक्षपुत्री, तिचं नाव दिती होतं. आणि या दिती मातेच्या गर्भातून 2 पराक्रमी बालकाचा जन्म झाला. मोठ्याचं नाव हिरण्यकश्यप आणि जो दुसरा पुत्र म्हणजे लहान त्याचं नाव हिरणाक्ष होतं. दोघेही पुत्र महाबलशाली, महापराक्रमी होते आणि आत्मबल संपन्न असे पुत्र होते. आता पुत्र तर मोठे झाले आणि या दोन्ही भावांनी म्हणजे या दोन्ही राक्षसांनी युद्धासाठी देवांनाच आमंत्रण दिलं बघा. आणि देव आणि राक्षस यांच्यात भयंकर असं युद्ध झालं आणि या दोन्ही राक्षसांनी देवांनाही पराजित केलं आणि स्वर्गावरती अधिकार मिळवला. राक्षस आले स्वर्गामध्ये, स्वर्ग हा राक्षसांच्या ताब्यात गेला बघा. आणि याच्यानंतर या हिरण्यकश्यपने ही जी पृथ्वी आहे या पृथ्वीलाच पाताळात निहून लपून ठेवलं. आणि त्यावेळी भगवान श्री हरी विष्णू देवानं वराह अवतार घेतला या पृथ्वीच्या रक्षणासाठी, आणि हिरणाक्ष नावाच्या राक्षसाचा वध केला भगवान श्री हरी विष्णू देवानं. आता वध झाल्यानंतर या राक्षसाचा आपला प्रिय भाऊ हिरणाक्ष याच्या वधामुळे हिरण्यकश्यप दुःखी झाला अत्यंत, आणि आपल्या भावाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी हिरण्यकश्यप महेंद्राचल नावाच्या पर्वतावरती हा निघून गेला. आणि भगवान विष्णूंचा त्या ठिकाणी बदला घ्यायचा होता या राक्षसाला. आणि भगवान विष्णूंचा बदला घेण्यासाठी हिरण्यकश्यप ब्रह्मदेवाची तपश्चर्या करू लागला बघा. घोर अशी तपश्चर्या, एका पायावरती उभं राहून हा हिरण्यकश्यप तपश्चर्या करत होता. आणि ही सगळी तपश्चर्या करताना स्वर्गातला जो इंद्रदेव आहे, देवांचा राजा, या देवांच्या राजानं पाहिलं इंद्रदेवानं. आणि इंद्रदेवाला वाटलं की हिरण्यकश्यप आता तपश्चर्याला बसलाय, मी याच्या राज्यात कुणी नसल, म्हणून सगळ्या देवांनी, इंद्रदेवानं सगळ्या देवांना घेतलं आणि हिरण्यकश्यप याच्या राज्यावरती आक्रमण केलं. राक्षस आणि देवांच्यात घनघोर असं युद्ध झालं आणि देवांनी त्या ठिकाणी बघा राक्षसांना हरवलं. आणि सगळे राक्षस भयभीत होऊन पाताळात जाऊन लपून बसले. आणि याच्यानंतर त्या राजमहालामध्ये हिरण्यकश्यपची पत्नी कयाधू फक्त महारात एकटीच होती. इंद्रदेव त्या ठिकाणी गेला आणि या राक्षस पत्नीला म्हणजे कयाधूला बंदी बनवलं आणि आपल्या रथामध्ये घेऊन इंद्रदेव चालले होते. आणि त्याच वेळी ब्रह्मपुत्र नारद मुनी त्या ठिकाणी आले. रथ थांबवला त्या ठिकाणी आणि इंद्रदेवाला सांगू लागले की हे इंद्रदेवा, अरे कयाधू गर्भवती आहे, आणि अशा गर्भवती मातेला तू घेऊन चाललास, तुझं काम चुकीचं आहे हे सगळं. इंद्रदेव त्या ठिकाणी सांगू लागले की हे ऋषीवर, या कयाधूच्या पोटामध्ये असणारा जो गर्भ आहे तो हिरण्यकश्यप या राक्षसाचा गर्भ येतो, त्याचा अंश येतो, आणि भयंकर असा राक्षस पुढे तयार होईल आणि परत सगळ्या तिन्ही लोकांना त्रास देईल. त्यामुळे तुमचं आता मी ऐकणार नाही, या कयाधूच्या पोटातला गर्भ मी नाश करून टाकील. आता हे सगळं बोलणं ब्रह्मपुत्र नारद मुनीने ऐकलं आणि नारद मुनी त्या ठिकाणी इंद्रदेवाला सल्ला देऊ लागले. हे इंद्रदेवा, कयाधूच्या पोटात असणारा जो गर्भ आहे हा जरी राक्षसाचा असला तरी हा पुढे विष्णू भक्त होणार आहे, आणि त्यामुळे या कयाधूला तो सोडून दे. आणि जर तू कयाधूला घेऊन गेला आणि हा गर्भाचा नाश तू करू इच्छित असेल, त्या गर्भाला भगवान विष्णूंची जी ताकद आहे ती सुरक्षा करत आहे. भगवान विष्णूंचं वरदान या गर्भाला तू मारू नाही शकत. आता हे सगळं नारद मुनींचं बोलणं ऐकून
देवराज इंद्रानं ते मान्य केलं आणि कयादूला त्या ठिकाणी बघा सोडून दिलं. आणि या हिरण्यकश्यपची पत्नी जी कयादू आहे, या कयादूला ब्रह्मपुत्र नारद आपल्या आश्रमात घेऊन आले. तर आश्रमात आणल्यानंतर कयादूनं प्रथम नारद मुनींचा आभार मानलं. आमचा प्राण तुम्ही वाचवला आणि माझ्या गर्भातल्या बाळालाही तुम्ही वाचवलं, आभार मानलं. नारद मुनी म्हणाले की हे कयादू, आता तू घाबरू नकोस. तुझे पती तपचार्या करून येस्तोर तू इथं आरामशीर राहा, कुठलीही भीती नाही इथं तुला. आणि कयादू त्या ठिकाणी नारद मुनीच्या आश्रमात राहू लागली. परंतु त्या ठिकाणी बघा, नारद मुनीच्या आश्रमात भगवान श्री हरिविष्णूंचा जप होता दररोज, प्रवचन चालत होती, भजनं चालत होती, आणि प्रत्येक शब्द होता भगवान श्री हरिविष्णूंचं नामस्मरण. तर हे सगळं नामस्मरण राक्षस पत्नी कयादूच्या कानावरती पडत होत. आणि भगवान विष्णूंच्या नामाचा जप या कयादूच्या पोटात असणारा जो गर्भ आहे त्या बाळानंही तो ऐकला हो. आणि भगवान विष्णूंच्या नामाचा परिणाम त्या ठिकाणी त्या बाळावरती सुद्धा झाला. दिवसामागून दिवस निघून गेले आणि कयादूला सुंदर असे एक पुत्ररत्न प्राप्त झालं. आणि त्या ठिकाणी प्रल्हाद हे नाव ब्रह्मपुत्र नारद मुनीने ठेवलं बघा. आता इकडे महेंद्रगिरी पर्वतावरती हिरण्यकश्यपने ब्रह्मदेवाची तपश्चर्या पूर्ण केली आणि ब्रह्मदेव प्रसन्न झाले. वरदान दिलं त्याला की तिन्ही लोकात तुला कुणी हरवू शकत नाही. आता ब्रह्मदेवाचं वरदान मिळाल्यानंतर हा हिरण्यकश्यप गर्व झाला त्याला ताकदीचा. अन्याय अत्याचार करू लागला तिन्ही लोकांमध्ये. तो आपल्या राज्यामध्ये परत आला. आता हिरण्यकश्यपची जी पत्नी आहे कयादूला हे कळालं. कयादू आपल्या पुत्राला म्हणजे प्रल्हादाला घेऊन आपल्या राज्यात परत माघारी आली. आता माघारी घेऊन आल्यानंतर त्या ठिकाणी प्रल्हादाला राक्षसांचे गुरु शुक्राचार्यांच्या मुलांना सांगितलं की या प्रल्हादाला आपली सगळी शिक्षा द्या. राक्षसांची सगळी शिक्षा त्या ठिकाणी गुरु शुक्राचार्यांच्या मुलांनी दिली. शिक्षा त्यानं ग्रहण केली, परंतु त्याच्या मुखातून येणारा शब्द हा फक्त नारायण नारायण आहे. कणाकणामध्ये तो नारायण पाहत आहे आणि आमचं कसलंही ऐकत नाही. आता हिरण्यकश्यपला राग आला हो, कारण हिरण्यकश्यप भगवान श्री हरिविष्णुदेवांना सगळ्यात मोठा शत्रू मानत होता. वध करायचा होता हिरण्यकश्यपला देवाचा. त्याला राग येऊ लागला की माझा मुलगा माझ्या घरात नारायण नारायण नाव घेतोय. अनेक वेळा समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु भक्त प्रल्हाद त्या ठिकाणी ऐकत नव्हता. मग हिरण्यकश्यपने ठरवलं की भक्त प्रल्हादाला आता मारायचं. अनेक प्रयत्न केले बघा, उंच अशा पर्वतावरती घेऊन गेले आणि भक्त प्रल्हादाला वरून टाकून दिलं बघा सैन्याला सांगून. भक्त प्रल्हादाच्या तोंडातून शब्द होता नारायण नारायण असं नाव होतं. वाचला ना त्यातून भगवंताच्या ताकदीनं. अनेक विषारी साप सोडले भक्त प्रल्हादाला चावण्यासाठी, काही विषाचा परिणाम झाला नाही, कारण मुखातून नाव येणारं नारायण नारायण होतं. कणाकणामध्ये ईश्वर आहे. भक्त प्रल्हाद म्हणायचा कणाकणामध्ये. भक्त प्रल्हादाला उखळत्या तेलाच्या कडेत टाकलं. भक्त प्रल्हादच्या मुखातून येणारं नाव नारायण नारायण. उखळतं तेलही थंड झालं बर्फासारखं. एवढी ताकद त्या भगवंताच्या नावाची. हिरण्यकश्यप कंटाळला अक्षरशः. आणि शेवटी त्यानं आपल्या सैन्यांना आदेश दिला की या प्रल्हादाचे हातपाय बांधा आणि समुद्राच्या मध्यभागी घेऊन जाणं, याला टाकून द्या त्या ठिकाणी, बघू त्या ठिकाणी नारायण वाचवतोय कसा. हिरण्यकश्यपच्या सैन्यानं भक्त प्रल्हादाचे पाय बांधले. त्या बाळाचे पाय बांधलं तरी नारायण नारायण नाव चाललंच होतं, नामस्मरण. समुद्राच्या मध्यभागी भक्त प्रल्हादाला त्या होडीतून टाकून दिलं. भगवंताची ताकद, अखंड या विश्वाचा मालक आहे हो. वाचवलं प्रल्हादाला. प्रल्हाद घरी आला परत माघारी. भक्त प्रल्हादाला जिवंत पाहून हा राक्षस, हा हिरण्यकश्यप राक्षस डोक्यालाच हात लावून बसला. काय करावं हे त्याला कळाना. आता डोक्याला हात लावून बसल्यावर त्याची बहीण आली, होलिका नावाची त्याची बहीण त्या ठिकाणी आली. म्हणली दादा, अरे ज्याला देवही घाबरतात, तिन्ही लोकात सगळं घाबरतात, राजे सगळे देव घाबरतात, आणि असा माझा दादा डोक्याला हात लावून बसलाय, असं झालंय काय? हिरण्यकश्यपनी सगळी पाठीमागची माहिती सांगितली की हा माझा मुलगा प्रल्हाद माझ्या डोळ्यासमोर माझ्या राज्यामध्ये माझ्या शत्रूचं नाव घेतोय, भगवान विष्णूचं, आणि मी ह्याला अनेक वेळा मारण्याचा प्रयत्न केला, मृत्यूदंडाची शिक्षा दिली, पण हा मरत नाही. आणि त्यावेळी होलिकाने सांगितलं या हिरण्यकश्यपच्या बहिणीने, दादा मी एक प्रस्ताव मांडते तुझ्यासमोर, मी ह्याला आज मारणार आणि तुला त्या ठिकाणी टेन्शन मुक्त करणार. आताच्या भाषेत होलिका आपल्या भावाला सांगू लागली, दादा मला ब्रह्मदेवाचं वरदान आहे की अग्नीपासून सुरक्षा. अग्नी माझ्या शरीराला स्पर्शही करू शकत नाही. माझं तू फक्त ऐक, या राज्याच्या बाहेर मोकळ्या जागेमध्ये एक फार मोठी चिता तयार कर आणि त्या चितेवरती या प्रल्हादाला मांडी घेऊन मी बसते आणि मग चिता पेटून दे. प्रल्हाद जळून जाईल आणि मी वाचेल त्या ठिकाणी. सगळ्यात मोठा शत्रू तुझा मरेल आज, तुझा मुलगा. हिरण्यकश्यपने ऐकलं
आणि त्या राज्याच्या बाहेर भव्य अशी चिता रचली त्या ठिकाणी. हजारो सैनिक कडनी उभं प्रल्हाद पळून जाईल म्हण बघा. आणि अनेक मोठमोठी वाद्य नगाऱ्यासारखी ढोल ताशा त्या ठिकाणी वाजवायला तयार होते, कारण प्रल्हादाचा आवाज त्या चितेच्या बाहेर जाऊ नये म्हणून. होलिका प्रल्हादाला घेऊन मांडीवरती बसली आणि चितेला आग लावली. आता आग लागल्याबरोबर जशी जशी आग वाढल तशी आग होलिकाच्या अंगाला जवळ येऊन चिकटली आग. आणि भक्त प्रल्हाद ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम, ओम नमो भगवते वासुदेवाय नम हा जप फक्त प्रल्हादाचा चालला होता. भगवंताच्या ताकदीनं प्रल्हादाला काय होत नव्हतं, परंतु ही आग जी आहे भयंकर वाढली की त्या आगीमध्ये होलिका भाजू लागली, किंकाळू लागली आणि अक्षरशः देवाला शिव्या देऊ लागली. ब्रह्मदेवाला म्हणले, हे ब्रह्मदेवा, अरे तू खोटं मला वरदान दिलंस. तू सांगितलं होतं की आग तुझ्या शरीराला स्पर्श करणार नाही, परंतु आगीमध्ये आज भासते रे देवा, खोटंही तुझं वरदान. ब्रह्मदेवाला त्या ठिकाणी यावं लागलं. ब्रह्मदेव आले आणि होलिकाला सांगू लागले, होलिका, मी तुला वरदान दिलं बरोबर आहे, परंतु हे वरदान तुझ्या स्वतःच्या संरक्षणासाठी मी दिलं होतं. एक निरापराध असणारं बाळ भक्त प्रल्हाद की जे भगवंताचं नामस्मरण करत आहे, विष्णू भक्त आहे, आणि त्याला मारण्यासाठी तू वरदानाचा उपयोग करते, चुकीचं आहे. वरदान हे स्वतःच्या संरक्षणासाठी असतं, वरदान हे चांगल्या कामासाठी असतं. त्यामुळे होलिका, आता या वरदानाचा उपयोग भक्त प्रल्हादाला होईल आणि तू मात्र आगीत जळून जाशील. ब्रह्मदेव निघून गेले. भयंकर अशी मोठी आग झाली आणि होलिका त्या ठिकाणी जळून राख झाली बघा होलिकाची. आणि भक्त प्रल्हाद नारायण नारायण म्हणत अगदी फुलासारखा बाहेर आला. आणि त्या ठिकाणी जी वाद्य वाजत होती बघा, नगाऱ्यासारखी, ढोल सारखी, आजही आपण बघा होळीला वाजवतो. पहिली लहान मुलं कातळाच्या टमक्या करून वाजवायची, त्याचं मूळ कारण आहे. मित्रांनो, होळी साजरं करण्याचं कारण म्हणजे होलिका दहन. आणि तो दिवस होता फाल्गुन महिन्यातली चतुर्दशीचा दिवस होता बघा, पौर्णिमेचा. आणि म्हणून हजारो वर्षापासून आजही आपण होलिका दहन करतोय. आज होलिका दहन करण्याचा मुख्य उद्देश, जी वाईट शक्ती आहे, आपल्याकडचं वाईट विचार आहेत, त्या होळीमध्ये आज आपण टाकून द्यायच्यात. होळीच्या दिवशी लक्षात घ्या, मूळ ते राक्षसी वृत्ती ते आपल्याला होळीमध्ये टाकून द्यायची. आणि एक नवीन ऊर्जा घेऊन पुढचं जीवन चांगल्या पद्धतीनं जगायचे. अखंड विश्वाला होळीच्या माध्यमातून संदेश आहे की चराचरामध्ये कणाकणामध्ये ईश्वर आहे, फक्त इच्छाशक्ती प्रबळ पाहिजे. देव कुठे बी बघा, कणाकणामध्ये देव आहे. देव नाही अशी जागाच नाही. होळीचं रहस्य म्हणजे मित्रांनो, अग्नीमध्ये सुद्धा देव आहे. विचार करा, एवढी मोठी अग्नी, आणि या अग्नीमध्ये प्रल्हादानं नाव घेतलं होतं ओम नमो भगवते वासुदेवाय नम. देवाला का नाही वाचवायला, भगवंताला हे सांगायचं आहे की कणाकणामध्ये मी आहे, फक्त विश्वासानं माझं नाव घ्या. आणि विज्ञानालाही मान्य करावं लागतं, कारण मित्रांनो विज्ञानाचाही पुरावा त्याला आहे. कारण थंडीचे दिवस संपले आणि आता उन्हाळा चालू होतोय. थंडीच्या दिवसात असणारे जंतू मरून जावे आकाशात, म्हणून होळीने बघा भारतात ठिकठिकाणी होळी पेटते का नाही, म्हणून त्या आगीनं ते जंतूही मरून जातात. असा आपला हिंदू धर्म श्रेष्ठ आहे. म्हणून मित्रांनो, आपल्या घरातील मुलाबाळांना अशा कथा जरूर आपण सांगा की बाबा होलिकाचं दहन आपण का करतोय. तुमच्या माझ्यातले वाईट विचार त्या ठिकाणी आपल्या त्या होळीमध्ये सोडून द्यायचे आणि आपल्या हिंदू धर्माला खरं मानायचं. आणि विश्वासानं हा सण जसा हजारो वर्ष पाठीमागून आलाय, तसा हजारो वर्ष पुढं आपल्याला घेऊन जायचं आहे. हे हिंदू धर्माचे विचार, अजिबात अंधश्रद्धा म्हणायची नाही. कारण प्रत्यक्षात छत्रपती शिवरायांनीही या रायगडावरती होळी पेटवली होती. इतिहासामध्ये त्याला साक्ष आहे अजून बघा. छत्रपती शिवाजी महाराज होळी पेटवायचे, म्हणून आपण का बरं नको पेटवायला? कशासाठी अंधश्रद्धा आपण म्हणायचं? कारण राजांनी केलं ते खरं आणि आजही ते खरंच आहे. मित्रांनो, सुंदर अशी कथा आवडली ना, तर ओम नमो भगवते वासुदेवाय नम अशी कमेंट जरूर करा विसरू नका अजिबात. जय हिंद, जय महाराष्ट्र.